नमस्कार, मी डॉक्टर अर्चना फ्रॉम बदलापूर क्लिनिक माधवबाग। आज आपल्या सोबत आहेत अंजना जाधव मॅम, ज्या हार्ट पेशंट आहेत आणि त्या स्वतःबद्दल थोडंसं सर्व हार्ट पेशंट साठी काही माहिती सांगणार आहेत की ज्याच्यामुळे त्यांना हा आजार अशी कसं लढायचं किंवा कसं टॅकल करायचं हे कळणार आहे। अंजना जाधव मॅडम, नमस्कार। हा, नमस्कार। काय म्हणाल तुमच्या हेल्थ बद्दल? व्हेरी नाईस। डॉक्टरनी मला फार मदत केली। मला जे हार्टचा प्रॉब्लेम झाला होता त्यावेळेला खूपच दम लागत होता आणि असं मला वाटलं की काय माहिती आता बरी होते की नाही। आणि नंतर दुसरा म्हणजे प्रायव्हेट डॉक्टर कडून मी औषधं घेतली, पण सहसा जे विटॅमिन्स मला पाहिजे होते ते काही माझ्या शरीरामध्ये हे होत नव्हतं। फक्त दम थोडासा कमी झाला, पण जो विटनेस होता तो माझा कायमचाच होता। तो विटनेस मध्ये मला काही काम करायला होत नव्हतं, आळस येत होता आणि काम कसलं होतच नव्हतं। आणि एकतर थोडंफार काम केलं की नको वाटायचं, पण आज मला ह्या औषधाने फार आराम आलेला आहे आणि व्यवस्थित वाटते। आणि जे डाएट आहे इथलं ते फारच सुरेख आहे की डॉक्टर एवढं मदत करतो की म्हणजे जे काही सांगतात आणि ते जर आपण फॉलो केलं तर फारच चांगलं आहे हार्टसाठी। थँक्यू। मॅडमची अजून एक स्टोरी सांगेन की आता हार्ट पेशंट होत्या म्हणून काही गोष्टी जमत नव्हत्या, त्या कुर्ल्यावरून आता ये-जा करतात आपल्याकडे, त्या ब्रिज चढू शकतात आता व्यवस्थित, त्या रुमॅटिक हार्ट डिसीजच्या पेशंट आहेत। आणि अजून एक विरंगुळा, या वयात काय करायचं बाबा, तर तेव्हा त्या जे शिकवायच्या प्रायव्हेट ट्युशन घ्यायच्या त्याचप्रमाणे त्या आता प्ले स्कूल मध्ये लहान मुलांना सांभाळतात, स्वतःला खूप हॅपी ठेवतात आणि त्यांना ते करायला जमतं। त्याबद्दल आम्ही खूप प्राऊड आहोत त्यांच्याबद्दल। अगदी तुम्ही मला खूप हेल्प केलं आणि इथे सगळे त्यांना स्टाफ चांगला आहे इथला माधवबागचा आणि डॉक्टर तर खूपच सुरेख आहे। थँक्यू। त्यांची इम्प्रुव्हमेंट शीट आहे, तर त्या जेव्हा आपल्याकडे जॉईन झालेल्या जून महिन्यामध्ये, जून जुलै महिन्यामध्ये, तेव्हा त्यांना बराच दम लागायचं, 6 महिने होत आणि 6 महिन्यांनी मला ऑपरेशन सुद्धा सांगितलं होतं डॉक्टरांनी की ऑपरेशन करायला लागणार आहे। आणि त्यामुळे मी खूपच घाबरली होती, पण इथे जेव्हा मी आली तर मला एक विश्वास मिळाला की नाही, म्हणून बिन ऑपरेशनची पण मी बरी होऊ शकते आणि त्यामुळे मी पुन्हा नोकरी करायला जॉईन झाली। थँक्यू। हा आनंद मला। सर्व व्यायाम व्यवस्थित केला त्याबद्दल धन्यवाद। हो, पण ते डाएट केल्यामुळे म्हणजे आपल्याला ते वाटतं की जेवणामुळे खूप ताकद येते की भारते तसं नाही, की जो डाएट योग्य वेळ ताकद येते। हा खूप सुरेख मेसेज दिला मॅडमनी की योग्य खाल्ल्याने ताकद येते, ताकद येत नाही। त्यांच्या आधीच्या टुडिको मध्ये प्रॉपर रुमॅटिक हार्ट डिसीज लिहिलं होतं आणि आता जो आपण 9 म्हणजे अगदी सप्टेंबर मध्ये केलेला टुडिको आहे तो खूप छान प्रकारे रिकव्हर झालेला आहे। त्यांना ती मेटेक्सेल गोळी होती ती पण गेलेली आहे, त्यांना सोबत थायरॉइड पण आहे ते पण रिकव्हर झालेलं आहे। तर येस, तर तुम्हाला हेच सांगत आहे की आपण पाळलं तर आपण जग जिंकू शकतो माधवबागच्या मदतीने। थँक्यू।